विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात आता ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। ठाकरे गट आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करेल आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। त्यामुळे आता ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण बघितलेला आहे जर नार्वेकरांनी अशा प्रकारचा निकाल दिला तर ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार ही शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती आणि आता यावर शिक्कामोर्तब होत असल्याचं आपण बघतोय। या संदर्भातली सविस्तर माहिती नेमकी काय आहे? शेजल, आपल्याला माहिती की बुधवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय दिला होता आणि त्या निर्णयावर ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं होतं। खरं तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला निकालाची प्रत जी आहे ती दुसऱ्या दिवशी उशिरा मिळाली। त्या प्रतीचा अभ्यास करून पुढच्या 1-2 दिवसात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाईल असं सांगितलं जात होतं। पण आज जी माहिती मिळते त्या माहितीनुसार दुपारी 12 वाजता ठाकरे गटाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये ऑनलाईन पद्धतीने याचिका दाखल केली जाणार आहे आणि यामध्ये हाच मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने सांगितला जाणार आहे की सभापतींनी राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा अपमान केलेला आहे। कारण सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा अगोदर निर्णय दिला होता त्या निर्णयानुसार भरत गोगावले जे शिंदे गटाचे व्हीप आहेत त्यांची निवड जी आहे ती अयोग्य ठरवली होती आणि सुनील प्रभूंचीच निवड योग्य आहे असं म्हटलं होतं। मात्र आता विधानसभेच्या अध्यक्षांनी निकाल देताना भरत गोगावले यांचा व्हीप योग्य ठरवलेला आहे। त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेता ठाकरे गटाकडनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे आणि त्यात हा मुद्दा प्रामुख्याने मांडला जाणार आहे। बघावं लागणार आहे की नेमकं याचिका सुप्रीम कोर्टामध्ये कधी लागते आणि त्यावरती सुनावणी कधी होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी। तर निकालाविरोधात आता ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेत आहे, तर या संदर्भातली याचिका देखील आता सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे।